विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स में तुमचं स्वागत आहे. आज किती तारीख आहे सांगा? 22 तारीख आहे. बरोबर आहे ना? अरे फिजिक्सचा पेपर 27 तारखेला आहे. ठीक आहे. पण मला 24 तारखेलाच पेपर द्यायचा आहे. एवढ्या स्पीडमध्ये मला अभ्यास करायचा आहे. बघा ना, नशिबानं रे, नशिबानं फिजिक्सला एवढी सुट्टी मिळाली. विचार करा की जरा. जर एकच दिवस सुट्टी असती तर काय केलं असतं? काय केलं असतं? झाला असता अभ्यास. एक दिवस पण सुट्टी नसती, तरी अभ्यास झाला असता. आपण ना परिस्थितीनुसार स्वतःला घडवतो बाळांनो. आता मिळाली सुट्टी म्हणून रिलॅक्स राहणार आहेत मुलं, हे मला नकोय. ओके. आज एका दिवसात 5 टॉपिक आपल्याला फिनिश ॲट एनी कॉस्ट करायचे. काल आपण 3 टॉपिक संपवले. बरोबर आहे. काल आपण 3 टॉपिक संपवले. ठीक आहे. आज आपण 5 टॉपिक संपवणार आहे. काल जवळ-जवळ 16 मार्काचे टॉपिक संपवले आणि आज जवळ-जवळ 33 मार्काचं होणार आहे. मग 49 मार्क्स 70 पैकी 49 मार्क्स झाले आपले. केलं तर हे लक्षात घ्या. मग मी तुम्हाला आज सांगतोय ते टॉपिक फिनिश करा. कुठले माहित आहे का? रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, केटीजी, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, थर्मोडायनॅमिक्स आणि ऑसिलेशन. सर खूप मोठे टॉपिक आहेत. नाही केले व्यवस्थित कधी. आज करायचे मग. आज करायचे. सुरुवात करायची डेफिनेशन पासून आणि पहिली डेफिनेशन असणार आहे डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. बाकीच्या कुठल्या डेफिनेशन? अरे याच्या अगोदर आपण गेल्याच महिन्यात ना व्हिडिओ अपलोड केलाय. 50 ते 60 डेफिनेशन दिलेत एकाच व्हिडिओमध्ये. शोधा ना जरा. नाही ना, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो थर्मोडायनामिक्स काढा. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, एन्थाल्पीज. अजून कुठल्या डेफिनेशन आहेत त्यात? आयसोथर्मल प्रोसेस, आयडियाबॅटिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस. केटीजी मध्ये पण डेफिनेशन कुठल्या आहेत का बघा. आहेत. कोएफिशियंट ऑफ इमिशन, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन, इमिसिव्ह पॉवर. डेफिनेशन सगळ्या करायच्या ओळीनं या सगळ्या टॉपिक मधल्या. वेळ लागणार आहे. पण इतका परफेक्ट डेफिनेशन करायचं ना लक्षात घ्या, की आता यातली एखादी डेफिनेशन त्रासदायक असेल ना, तर लिहून ठेवा. त्याची प्रॅक्टिस पुन्हा करा. लास्ट मिनिटला रिवाइज करताना ती परत एकदा बघावी लागेल डेफिनेशन. डेफिनेशन झाले की लगेचच तुम्ही लॉ करायचे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. त्याच्यानंतर केटीजी मध्ये क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. त्याच्यानंतर या सगळ्या टॉपिक मध्ये या ऑसिलेशन मध्ये सिंपल पेंडुलमचे लॉ आहेत. लॉ ऑफ लेंथ आहे. लॉ ऑफ बघा कुठलं सिंपल पेंडुलमचा पिरियड टाइमचा फॉर्म्युला काय? टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. मग लॉ ऑफ लेंथ असणार आहे. लॉ ऑफ एक्सलेशन टू ग्रॅव्हिटी पण असेल. चेक करा. फ्लुइड मेकॅनिक्स, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, पुन्हा स्टोक्स लॉ, अरे पास्कल्स लॉ, भरपूर आहेत. सगळे लॉ तुम्ही करायचे. लॉ झालं की डिस्टिंग्विश. ओके, शोधा या धड्यामध्ये डिस्टिंग्विशचे कुठले पॉइंट आहेत. ओके, ते करा. बघा डेफिनेशन, लॉज, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म. म्हणजे थोडक्यात ना डेफिनेशन त्यात लिहावीच लागते, लक्षात घ्या. बरं, यात कुठेही मी अजून डेरिवेशन घेतलेलं नाही. ओके. बर, याच्यानंतर आयएमपी क्वेश्चन भरपूर आहेत रे. मी तुम्हाला सांगू का? सिंपल पेंडुलम हा प्रश्न आयएमपीच असतो, लक्षात घ्या. याच्यावरती न्यूमेरिकल नाही तर त्याच्या पिरियडिक टाइमचं एक्सप्रेशन येऊ शकतं. पॅरलल ऍक्सेस थेरम, पॅरलल ऍक्सेस आणि दुसरं परपॅन्डिक्युलर ऍक्सेस. परपॅन्डिक्युलर समजून घ्या. परपॅन्डिक्युलर ऍक्सेस थेरम. हे दोन थेरम, हे पण प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. पण हे असले एका दुसरे प्रश्न करण्यात काय अर्थ नाही रे. हे पहिला उरकून घ्या. ओके. कारण डेफिनेशन, लॉ, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन हे खूप मार्काला येतं रे बाळांनो. आता एक काम करूया आपण. आपण हे जे टॉपिक आहेत ना, ह्याच्यातलं एक पेपर बघूया रे. जुलै 2023 चा. यातलं काय काय आले ते बघूया जरासं आपण. सेक्शन डी पासून सुरुवात करूया. ओके. डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फ्लुइड मधला आहे ना. ओके. म्हणजे चला 1 मार्काची असं नको द्यायला बरं का. ओके, एक असं असं करूया. 1 मार्काची डेफिनेशन आले. ठीक आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याच्या प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत. बाळांनो 1+1 करतो बरं का. ठीक आहे. अजून एक लाईन ड्रॉ करतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला समज सोपा प्रश्न आहे म्हणून मी हे केलंय बरं का, लक्षात घ्या. आता सेक्शन सी बघतोय. न्यूमेरिकल सोडून देऊया तात्पुरतं. ओके. बघा इथं आता टॉपिक आपण 5च सिलेक्ट केले. त्यातले बघतोय इथं प्रश्न दिसतोय कायनेटिक एनर्जी फॉर रोटेटिंग बॉडीचं एक्सप्रेशन. कायनेटिक एनर्जी मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो. फॉर आहेत व्हिडिओ मॅड बरं का. पण थांबा. डिफाईन इमिसिव्ह पॉवर, कोएफिशियंट ऑफ इमिशन. इमिसिव्ह पॉवर, कोएफिशियंट ऑफ इमिशन. डिफाईन कॅपिलॅरिटी,
त्याचे युजेस पण विचारलंय. ओके, ते मी ऍड करतो त्याच्यात. ड्रॉ. ओके, 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 ओके. थांबा की आपलं राहिलं की रे डायग्राम पण आहेत ना. एक्सप्लेन द टर्म आणि डायग्राम पण तुम्हाला करायचं. पण हे जाऊ दे इलेक्ट्रोस्टॅटिक मधलं आहे. आपण नाही काउंट करणार ते. अरे पण किती मार्काला आलं? 5 मार्काला आलेत की प्रश्न हे. बरं. स्टेट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा एक प्रश्न आलाय लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर जर आपण एमसीक्यूज बघितले तर त्याच्यात सुद्धा ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असतातच. ओके. पोटॅन्शिओमीटर हे यातलं नाहीये ना. थर्मोडायनामिक प्रोसेस. विच प्रोसेस डेफिनेशन मध्येच मी ऍड करणार आहे. कोणत्या प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असते? आयसोथर्मल प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असते. ओके. परफेक्टली ब्लॅक बॉडीची डेफिनेशनच विचारले. अरे खूप झाले मार्क. खूप सोपे मार्क आहेत हे लक्षात घ्या. फॉर्म्युला फॉर आता मला दिसते की गायरोमॅग्नेटिक रेशोची डेफिनेशन पण यातली नाहीये ना. न्यूमेरिकल आहे का की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. फर्स्ट लॉ केल्यानंतर त्याच्यावर न्यूमेरिकल पण जमलं पाहिजे की रे बाळानो आपल्याला आणि खूप सोपं आहे. फिजिक्स मध्ये प्लस नाहीये. केमिस्ट्री मध्ये क्यू प्लस डब्ल्यू आहे. फिजिक्स मध्ये क्यू मायनस डब्ल्यू आणि मॉड्युलस घ्यायचंय. पुस्तकातला सॉल्व प्रॉब्लेम विचारलाय 2 मार्काला. बरं त्याच्यानंतर अजून प्रश्न कुठले सोपे आहेत का? थांबा बघतो हां. आहेत रे सगळे प्रश्न. आता आम्हाला सगळं सोपंच वाटणार तुम्ही म्हणणार आहे की नाही? बरोबर आहे. ओके. ऑसिलेशन मधला मोठा थिओरेटिकल प्रश्न आहे. डिस्कस एनालिटिकली. पण मी हे नाही कन्सिडर करत. मोजा किती झाले प्रश्न? 1, 2, 3, 5, 8, 9, 10, 11. 11 मार्काला हे सेक्शन येते आणि खरं सांगू का बाळांनो? खरं. माझ्याकडे ना दरवर्षी रिपीटर मुलं येतात. काय स्कोर असतो फिजिक्स मध्ये त्यांचा? 37, 38, 39, 41, 42, 45 पर्यंत. 30 मार्क कॉलेजचे सोडून द्या. 15च पाडलेत त्यांनी मार्क. ते पण एमसीक्यूच्या गोळ्या जास्त लागल्या असते तर म्हणूया आपण. नाहीतर 30 नाही 40च्या खालीच मुलं बघितलेत मी. तुमच्या बाबतीत तसं होणार नाहीये. तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची. डायग्राम पण येऊ शकतात. एक्सप्लेन द टर्म, डिस्टिंग्विश येऊ शकतं. हे लक्षात घ्या. ओके. बरं. आता हे झाल्यानंतर काय करायचं, की इम्पोर्टंट डेरिव्हेशन्स करा. आता मी तुम्हाला सांगतो. रोटेशनल डायनॅमिक्सचे 9 व्हिडिओ आहेत. ऑसिलेशनचे 8 व्हिडिओ आहेत. छोटे-छोटे व्हिडिओ आहेत. पॅरलल ॲक्सिस थेरपी घेतलंय मी. परफेक्ट घेतलंय. तुम्ही एकदा करा. बरं केटीजी मधलं प्रेशर 1/3 डेन्सिटी आरएमएस व्हेलॉसिटीचा स्क्वेअर ओके हे जे डेरिव्हेशन आहे ना हे 2 वेळा 4 मार्काला आलंय. ऑसिलेशन मध्ये एक अनालिटिकल ट्रीटमेंट आहे कॉम्पोजिशन ऑफ टू वेव्हज ते 4 मार्काला आलंय. फ्लुइड मध्ये आता मात्र ते बर्नॉलीज वगैरे आहे बरं का लक्षात घ्या करावं लागेल. मग हे करा की पटापट काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय आहे? करावंच लागेल. म्हणजे आजचं टार्गेट आहे एवढे सगळे पॉइंट्स आपल्याला करायचे आहेत टप्प्याटप्प्यानं. तरी मी तुम्हाला थोड्या वेळाने ते व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे. तुमच्यावर लक्ष असणार आहे माझं. मी या टॉपिक मध्ये आयएमपी क्वेश्चन तर दिनच. दिलं पाहिजेतच डेरिव्हेशन्स. ओके. पण त्याच बरोबर जरा न्यूमेरिकलचे पण व्हिडिओ घेतो ना दिवसभरात ते पण प्रोव्हाईड करतो. आजचं टार्गेट आहे हे बहुतेक 4 टॉपिक 7-7 मार्काला आहेत आणि एक टॉपिक 5 मार्काचा ऑसिलेशन आहे. म्हणजे 35 33 झाले का रे बानो? ओके 33. 33 मार्क आज आपल्या हातात असणार आहे. त्यातले 15-20 मार्क विदाऊट म्हणजे कसले आहेत? न्यूमेरिकल नाही, कुठलं डेरिव्हेशन नाहीये. 10 ते 15 मार्क असेच आहेत. मग निम्मे, निम्मे कळालं का तुम्हाला? ओके. बरं थांबू का व्हिडिओ इथं? आज दिवसभर चांगला अभ्यास नक्की करणार आहे आपण. ऑल द बेस्ट.